गावाच्या टोकाला असलेलं देशमुखांचं जुनं वाडा घर मोठं होतं, पण त्यातली खरी मोठी गोष्ट म्हणजे त्या घरातलं देवघर. लाकडी दरवाजांचं कोरीव काम केलेलं, नेहमी स्वच्छ आणि शांत. त्या देवघरात बसलेली विठ्ठल रुक्माई, गणपती बाप्पा आणि तुळशीचं छोटंसं रोपटं, हे सगळं त्या घराचं हृदयच होतं. त्या घरात आजी सुमित्रा आजी राहायची. रोज पहाटे उठून देवघरात दिवा लावणं, अगरबत्ती, तुळशीला पाणी घालणं आणि 2 मिनिटं डोळे मिटून देवाशी मनातलं बोलणं, हे तिचं नित्यकर्म होतं. आजी म्हणायची, देवाला मोठ्या मोठ्या शब्दांची नाही, मनापासूनच्या शांततेची गरज असते. आजीचा मुलगा शहरात नोकरीला होता. त्याची बायको आणि 2 मुलं सगळेच आधुनिक विचारांचे. देवघराकडे फारसं लक्ष नव्हतं. सकाळी शाळा, मोबाईल, टी व्ही, काम सगळं चालायचं, पण देवघरात कोणी जात नसे. आजी मात्र काही बोलायची नाही, फक्त शांतपणे देवघर साफ ठेवायची. एकदा आजी आजारी पडली. तिला शहरात मुलाकडे जावं लागलं. घरात देवघर बंदच राहिलं. दिवा नाही, अगरबत्ती नाही, शांतता नाही. घरात मात्र रोज भांडणं वाढू लागली. लहान सहान गोष्टीवर वाद, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. घरात एक वेगळाच ताण जाणवू लागला. एक दिवस धाकटी मुलगी अनु अचानक म्हणाली, आई, आजी असताना घर किती शांत वाटायचं ना. आईला ते शब्द लागले. तिला आजीची सवय, रोजचा दिवा, देवघरात बसलेली आजी आठवली. त्या संध्याकाळी तिने स्वतः देवघर उघडलं, धूळ पुसली, दिवा लावला. काही मंत्र येत नव्हते, पण ती फक्त शांत उभी राहिली. मनात नकळत डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी पहिल्यांदाच घरात वेगळी शांतता उतरली. काही दिवसांनी आजी परत आली. देवघरात दिवा लागलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात समाधान होतं. हळूहळू सगळेच देवघरात 2 मिनिटं बसू लागले. कोणी देवासाठी नाही तर स्वतःसाठी. भांडणं कमी झाली. घरात आपुलकी वाढली. आजी एक दिवस म्हणाली, देवघर म्हणजे देव बसायची जागा नाही, ते माणसाला माणूस बनवायची जागा आहे. त्या दिवसापासून देशमुखांच्या घरात देवघर फक्त एक खोली नव्हती, ती होती शांततेची साक्ष, नात्यांची जोड आणि मनाला आधार देणारी जागा. बोध: घरातलं देवघर जपलं तर घरातली शांतताही आपोआप जपली जाते. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.